एकतर उशिरा का होईना जी पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे परवा 48 तासापूर्वी आम्ही पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनला गेलो होतो आणि सगळे माझे सहकारी होते तिकडे. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की एखाद्याचा 5-7 हजार रुपये जर टॅक्स भरला नाही तर त्याच्या घराच्या बाहेर जाऊन हीच पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन बँड वाजवते. करेक्ट? 5-10 हजार रुपयासाठी. आणि तो काय बिचारा फार काही वर्ष थकत नसतो, त्याची नोकरी गेलेली असते, ईएमआयचा प्रॉब्लेम असतो म्हणून तो थकवतो. तो या देशाचा इमानदार नागरिक आहे. त्याच्याकडे तुम्ही बँड वाजवता आणि 27 कोटी रुपये उडवले. तिथे तुम्ही काही शब्द पण काढत नाही. आणि तेव्हा आम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं एकत्रपणे की जर तुम्ही 48 तासात काही ऍक्शन घेतली नाही तर आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवू. आणि आज निर्णय उशिरा का होईना पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन हल्लं देव पावला बघा. रामकृष्ण हरी. म्हणजे उशिरा का होईना त्या दिवशी आपण या सगळ्यांनी मिळून इशारा दिला म्हणून 48 तासाच्या आत नोटीस तर गेली. हाच कारभार आहे त्या पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं. दुर्दैव आहे. मी जड अंतकरणानं नाही म्हणते, कारण का मला नाही कॉर्पोरेशनवर उगाच नावं ठेवत बसायची, पण काय करणार अशा परिस्थितीत. आणि तुम्ही जे म्हणला की मी त्या फॅमिलीकडे जाऊन आलेले आहे, आम्ही सगळेच एकत्र गेलेलो आहोत. मी डिटेल्स शेअर करणार नाही कारण का त्या कुटुंबाची प्रायव्हसीचा आपण मान सन्मान केला पाहिजे. पण एक गोष्ट पारदर्शकपणे प्रकर्षाने सातत्याने बाहेर येते की डॉक्टरची तर चुकी आहे. आणि मी आजही म्हणते की ती हत्याच आहे, कारण का 5.5 तास ती बाई तिथे काळात येत होती, तिला ब्लिडिंग होत होतं. या सगळ्याचा प्रूफ आहे. तरी तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तयारी करून तिला पाठवता. मग ही हत्याच आहे ना. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, 4-5 ऍडमिनिस्ट्रेशनचे लोकही त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत. त्याच्यामुळे डॉक्टर आणि ऍडमिनिस्ट्रेशन मेक्स द हॉस्पिटल. याचा अर्थ हॉस्पिटल त्याला जबाबदार आहे का? आहे. त्यांना सुटका, कुणालाच सुटका नाही. जो जो त्याच्यात इन्व्हॉल्व आहे त्याला सुटका नाही, त्याला माफी नाही. हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री आतापर्यंत त्यांनी ऍक्शन घेतलेली आहे. माझी अपेक्षा आहे आणि अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करते की आतापर्यंत कोणीही त्याच्यात राजकारण आणलेलं नाही. आम्ही या राजकारण आणू इच्छित नाही. तुम्ही त्या कुटुंबाला न्याय द्या आणि असं परत ह्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात होणार नाही याच्यासाठी एक हाय पॉवर्ड कमिटी करा, तज्ज्ञ घ्या त्याच्यात. आता राजेश टोपे जरी विरोधी असले तरी कोविडच्या काळात अतिशय उत्तम त्यांनी काम केलं. नागपूरमध्ये बंग फॅमिली आहे, विदर्भात अतिशय उत्तम हेल्थमध्ये काम करतात. त्यांचं माझं काय म्हणणं आहे, हे जे एक्सपर्ट्स आहेत राजकारण बाजूला ठेवून एक ऑल म्हणजे सगळ्या विचारांची एक चांगली, ज्यांनी चांगलं काम मेडिकलमध्ये केलेलं आहे अशा सगळ्या लोकांची एक 8-10 लोकांची कमिटी करा आणि पुढच्या एक 15-20 दिवसात एक उत्तम हेल्थ पॉलिसी द्या आणि एक SOP द्या प्रत्येक हॉस्पिटलला. हे म्हणतात ना काय ते इलेक्शनच्या वेळेस म्हणत होते काय दूध काहीतरी दूध, आरोग्य दूध. तो आरोग्य दूध वगैरे आहे, तुम्ही द्या गॅरंटी. सरकार आहे ना दिलदार, मायबाप सरकार आहात ना तुम्ही, मग मायबाप सारखे वागा ना. प्रत्येक हॉस्पिटलला टार्गेट द्या की बाबा इतकं कोणी ह्या परिस्थितीत आलं तर पैसे नसले तर लगेच आत घ्या, काय पडलं सरकार उभं राहील त्यांच्याबरोबर. सरकार कशासाठी आहे मग? आरोग्य दूत म्हणताना एवढी मोठी स्कीम तुम्ही म्हणता, मग ती इम्प्लिमेंट का होत नाही? ती कागदावरच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणीमध्ये इन्क्वायरी करून गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे कुणाच्याही विरोधात. मग माझ्याकडून चूक झाली तर ती माझ्यावर पण झाली. मला एक हिअरिंग द्या, तसं त्यांना एक हिअरिंग द्या. माझं अजिबात म्हणणं नाही, त्यांचीही बाजू ऐकून घ्या. माझं म्हणणं हा देश हे सगळी इन्क्वायरी संविधानाच्या चौकटीतून झाली पाहिजे.